महाराष्ट्र के पुसद विधानसभा मतदार संघ में चुनाव प्रचार धीरे धीरे जोर पकड़ता जा रहा है। महाराष्ट्र के पुसद विधानसभा मतदार संघ में चुनाव प्रचार धीरे धीरे जोर पकड़ता जा रहा है। राष्ट्रवादी अजीत पवार गुट और राष्ट्रवादी शरद पवार गुट, इनमें देखने को मिल रही है कांटे की टक्कर। इसी बीच लोगों से बात करने के लिए हम आज आ पहुंचे पुसद विधानसभा क्षेत्र के वरुण के आश्वनीपुर। इस गांव में लोगों से बात करने के लिए जब लोगों से बात की तो लोगों ने आज भी नाइक घराने का वर्चस्व नजर आ रहा है। ग्राउंड जीरो पर यवतमाल ब्यूरो चीफ शेख महबूब की रिपोर्ट। नमस्कार, मैं वंदे भारत के लिए शेख महबूब। लीजिए, आज हम आए हैं वरुण एक तांडे के अंदर एक छोटे से गांव में अश्विनीपुर में। आइए लोगों से एक यहाँ पर महाराष्ट्र में इलेक्शन चल रहे हैं, पुसद के विधानसभा के बारे में कुछ लोगों से बात करते हैं कि वो किस मुद्दे को लेकर या किस विषय को लेकर अपने मत को रखना चाहते हैं। अपने लोगों से बात करते हैं। दादा, आपलं नाव? माझं नाव आहे भारत सुरेश राठोड, ठेकेदार तांडा अश्विनीपूर. बोला ना. काय आपल्या इथं महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना दिली, महाराष्ट्र सरकारनं ग्राम विकास सडक योजना दिल्या, घरकुल दिल्या. आपल्या इकडं अशा कोणत्या योजना आल्या किंवा नाही आल्या? इथं तर सध्या काहीच नाही आहे. इथं लाडकी बहीणचं फक्त आहे ते 1,500 रुपये महिना. बरं, आपलं आणखीन काय मत आहे की आपण कुणाला इथं लई मोठमोठे लोक उभे आहेत, असे 13 लोक आपल्या विधानसभामध्ये उभे आहेत. त्यामधून आपल्याला काय वाटते, आपण कोणाला मत करायला पाहिजे? माझं मत इंद्रनील नाईकालाच आहे. काकीच नाईक घराणा आहे पहिलेपासून परंपरा. नाईकाला का बरं? म्हणजे महाविकास आघाडीचे आपलं शरद महिना आहेत, वंचित बहुजन आघाडीनं माधवराव वैद्य आहेत, तर आपल्याला इंद्रनील का बरं नाही? आता नाईक घराणा पहिलेपासून नाईक घराण्याचं आमचं वर्चस्व आहे. आम्हाला लहानपणापासूनच वसंतराव नाईक, सुधाकर नाईक, मनोहर नाईक, आता हे इंद्रनील नाईक. ये अश्विनीपुर के अंदर जो है तो इंद्रनील नाईक का वर्चस्व है और ये लोग उन्हीं को ही वोट देने के बारे में बोल रहे हैं. हम देंगे तो इंद्रनील को देंगे. दादा, आपलं नाव, आपले 2 शब्द? नामदेव कसन सिंग चव्हाण. बरं, आपलं काय मत आहे? फक्त आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. बरं, फक्त आम्हाला इंद्रनील हो पाहिजे बस. दुसरं आपल्या इकडे विकास कामं झालेले आहे? हो, भरपूर झालेली आहे. भरपूर झाली आहे, पण दिसून नाही आहे. बरं, हो, ते कसं आहे, आता व्याप मोठा आहे ग्रामपंचायत, दिसून नाही पडत. म्हणजे आपल्या इथं भरपूर असे कामं कामं झालेली आहे. सध्या तरी आमदार इंद्रनील नाईकने केलेले आहे. या 5 वर्षात केलेले आहे. या 5 वर्षात केलेलं आहे, पण ते दिसून नाही पडत. कारण ग्रामपंचायतचं व्याप जरा मोठा आहे, त्याच्यामुळं दिसून नाही. बरं बरं. दादाचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत सध्या मोठी आहे आणि त्याच्यामुळं आपल्या इथले विकास कामं दिसून नाहीत, पण आमदार साहेबांनी विकास कामं भरपूर असे केलेले आहेत. आपलं नाव काय दादा? गणेश कसनसिंग चव्हाण. आपल्या इथं काय काय कामं झाले? आमच्या इथं जे काम आहे ग्रामपंचायतचे काम रुकू शकत नाही. परंपरा चालू आहे. मनोहर नाईक जोपर्यंत मनोहर नाईक होतं, सुधाकर नाईक होतं, आमचं त्या घराण्यापासून आम्हाला इच्छित आहे. दादाचं म्हणणं आहे की आपल्या इथे आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनोहर नाईक, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या काळापासून किंवा वसंतराव नाईकाच्या, सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जमान्यापासून आपल्या इथं पुष्कळ असे कामं झालेले आहे आणि पुढेही हे कामं होणारच आहे. त्यामुळे विकास कामं थांबणार नाही.